आज ह्या ठिकाणी हे जे 150 घर आहेत 70 वर्षापासून इथे राहतात हे अजूनही एकाला हे घर पक्क बांधलेलं नाही, याला घरकुल आलेलं नाहीये आणि 3-4 घर पडले. काही लोक जळगाव दवाखान्यात रवाना झालेले आहेत आणि अजून घर काही पडासारखे आहेत. तर त्यांना विनंती केली आम्ही सुद्धा की तुम्ही कुठेतरी राहायला जा, पण त्यांच्याकडे दुसरीकडे राहायला सुद्धा घर नाहीयेत, अशी परिस्थिती आहे इथं. नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आलेलो आहोत पाचोरा या ठिकाणी. गोंडवस्ती म्हणून आहे, गरीब परिस्थिती आहे या लोकांच्या आणि मातीचं घर आहे प्रत्येकांचं. कॅमेरामॅन तुम्ही दाखवू शकता या ठिकाणी हे सगळे मातीची घर आहेत. हे सगळे हे बरं दाखवा इकडे. बरं हे एकच घर नाहीये, हे लाईनचे घर जे आहेत या ठिकाणी पुढे तिथपर्यंत घर पडलेले आहेत एका सुरुवातीनं. आणि सर्व बघा तुम्ही, आता सरकार यांना घर द्यायचं म्हणतंय, सरकार प्रत्येकांना घर देत आहे, एकही बिनघर राहणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण आज जर आपण इथं बघितलं तर सर्व घर इथं मातीचं आहे, ह्यांना अजून घर इथं आलेलं नाहीये आणि कुठं ना कुठं त्या सरकारने इथं लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं. पण सर्वप्रथम आपण ह्यांना हे विचारूया ही घटना कशी झाली. हे तुम्ही शेजार होता ना तुम्ही? बरं, आता हे घर पडल्यानंतर या घरामध्ये किती लोक दाबले गेलेले आहेत? एकच घर पोरगी दोन पोरगी दाबली, आम्ही काढले, माझ्या घरचा माणूस काढलाय, पुरा हात गेलाय ते पोरीच्या. किती जळगावला नेले. किती लोक दबले ते म्हटलं तुम्ही? दोन पोरी. बरं, त्यांची परिस्थिती कशी आहे? लहान मुली. एकला जास्त लागेल, एक बरी आहे और एकाला जास्त लागलेलं. बरं, इथून आता तुम्ही दवाखान्यात नेले त्याला, जळगावला नेले. म्हणजे जास्तीच लागलेलं आहे का? हा, लय लागलेलं आहे, लय गच्ची लागलेलं आहे. हाताच्या 2 तुकडे झाले. असं आहे का? बरं बरं. मग आता हे किती वर्षापासून तुम्ही इथे राहता या ठिकाणी? बापरे, लय वर्षापासून. आम्ही तर पैदा नाही झालं तेव्हापासून इकडे 60 वर्ष. मग ह्या ठिकाणी आता सगळं तुम्हाला गव्हर्नमेंट घर द्यायचं म्हणते, सगळ्याला पक्के घर द्यायचं म्हणते, तुम्हाला इथे घर भेटत नाही का तुम्हाला? नाही ना बाबा, नाही भेटत आम्हाला. कोणी देत नाही इकडे घरा. किती वर्षापासून इकडे राहता, मतदान देते, सर्व देते, करून देणार म्हणते, करून देत नाही. सर्व ठिकाणी करून दिले घरावर, आमच्याकडेच इकडे घरा नाही बांधून देते. असं आहे का? बनवायचं बोलते आणि बनवून नाही देते. फक्त बोलते का आम्ही बनवून देणार, कोणी बनवून नाही देत. नाही करून देते, पैसे बी नाही देते, काही नाही देत. मतदान बरोबर घेत, काय करून देत नाही. बरं, आता तुम्ही ही परिस्थिती यांची बघितली तुम्ही आता या ठिकाणी. आलेलं आहे, एकांना पण नाही भेटलेलं आहे घरकुल. किती घर आहेत? 150 घर आहे, 100-150 घर असणार. इकडे 3-4 घर पडलेले आहे आमच्या, तिकडच्या बाजूला पण पडलेलं आहे घर. हा, सांगते सगळेजण सांगते हे करून देऊ ते करून देऊ, मतदान घ्या. त्यांचं काम झालं तर मला कोणी काही नाही, पायाला बी येत नाही, बघायला बी कोणी येत नाही. पहिला पण असंच मीडिया आला होता, मी सांगितले होते का आम्हाला घर पाहिजे, गरीब लोकांना घर करून द्या म्हणे, तो नाही करून दिले आम्हाला. आणि आता ह्यांचंही घर पडलेलं आहे, तिकडे 4 ते 5 घर पडलेले आहेत. तिथून आम्ही सगळा व्हिडिओ घेतलेलाच आहे. या ताईचं पण घर पडलेलं आहे. ताई, इथे तुम्ही किती वर्षापासून असता? 70 वर्षापासून आहे आम्ही इथे राहिला. गोंडवस्ती मध्ये 70 वर्ष झाले. गावामध्ये पाचोरा तालुक्यामध्ये काही नव्हता, तसं आम्ही राहणार आहे इथला. हे मागून येऊन बांगले बाड्या बांधले आम्ही, जसं ना तसेचे, जेवढे आले तेवढे गेले. 500-1000 देते आणि चालले जाते, तेवढेच मतदान, तेवढेच आमच्यावाला राहतो, दुसरं काहीच नाही आम्हाला. अजून बी तसंच घरकुल येते म्हणते, कोणी नोटीस म्हणते येते, कोणी म्हणते का घरकुल येणार आहेत, पण अजून काही आमच्या गावाला आला नाही. किती वर्षापासून इथे? आम्ही 70 वर्षापासून आहे. मग आता तुमची 150 घर आहेत या ठिकाणी, एकाला घर आलेलं नाही का? एकाला बी घर नाही, घरकुल एकाला बी नाही, कोणाला घरकुल नाही. जे आम्ही कष्ट करते, भीक मागून खाते, आम्ही रोज सकाळी जाते मागायला, मागून खाता आम्ही, आणि आमची स्वतःला आम्ही बांधलेले घरा. जसं जो कोणचे बांधलेले, कोणी गरीब आहे ते तसेच पडेले, ज्याच्याकडे पैसे आहेत त्यानं बांधलेले, ज्याच्याकडे नाही ते तसायचे. बरं, मी काय म्हणतोय, आता मला काय म्हणायचं, तुमच्याकडे या ठिकाणी कुठे आता नगरसेवक असतील, पुढारी असतील, तुमच्याकडे येतात, तुम्हाला आश्वासन देता की नाही देता? येता जाता बोलता करू करू करू, पण अजून काही कोणी केलं नाही. इतक्या वर्षापासून कोणी काही नाही केले. बरं, आता जाऊ द्या, तुम्ही जरा म्हणजे जरा सुशिक्षित दिसताय मला तुम्ही.
बाकी घर सुद्धा काही पडासारखे आहेत आम्ही त्या ठिकाणी भरपूर आहे बरोबर तर तुम्ही त्या बरोबर तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बाकीच्या लोकांना सांगा की तुमचं सुद्धा घर पडणार आहे, थोडस बाहेर कुठेतरी जिथे जागा असेल तिथे जाऊन त्यांना राहायला सांगा, त्यांना खायला नाही तर घरकुल बोला समोरच्या लोकांना जागा जर राहिला जर भाड्याला द्यायची परिस्थिती राहिली असती तर असं पडायच्या घरामध्ये आम्ही राहिलेच नसते ना, तेवढी परिस्थितीच नाही ना भाडे करून. पण आमचं काय म्हणणं आहे काय आज असं झाला असं हे दुबारा नाही व्हायला पाहिजे आणि सरकार आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आम्ही इतक्या वर्षापासून अजून आमच्याकडे मीडिया आला नाही, पहिल्यांदा मीडिया आला तर हे मीडिया आमच्या सुरक्षित करायला पाहिजे. पुढे चालून आम्हाला हे नको दुसरा जागा द्या पण द्या असं का आमच्या व्यवस्थित व्हायला पाहिजे. आम्ही नाही म्हणत का आम्हाला हे जागा पाहिजे आणि इथेच राहायला पाहिजे. आम्ही एकाच्या एकावर आणि एवढंच जागेवर आम्ही गुजरणूक करता आणि पुढे चालून आमच्या पिढीला पिढी असंच जर चालणार तर कसं काय होणार. बरोबर. तर सरकारची विनंती करते मी का आमच्या परिस्थिती अशी आहे, आमची परिस्थिती नीट करून द्या. तुमचं नाव काय? माझं नाव वचिला भारत गोंडे आदिवासी. चला मी आत्ताच यांची परिस्थिती आपण घेतलेली आहे या ठिकाणी. आज ह्या ठिकाणी हे जे 150 घर आहेत 70 वर्षापासून इथं राहतात हे अजूनही एकाला हे घर पक्क बांधलेलं नाही, याला घरकुल आलेलं नाहीये आणि 3-4 घर पडले. काही लोक जळगाव दवाखान्यात रवाना झालेले आहेत आणि अजून घर काही पडासारखे आहेत. तर त्यांना विनंती केली आम्ही सुद्धा की तुम्ही कुठेतरी राहायला जा, पण त्यांच्याकडे दुसरीकडे राहायला सुद्धा घर नाहीयेत अशी परिस्थिती आहे. इथे पुढारी येतात, नगरसेवक येतात, त्यांना खरोखरच तुम्हाला सांगतो जर मी जे पुढारी असतील नगरसेवक असतील इथे जर कोणी येत असेल एक माणुसकी म्हणून या ठिकाणी खरोखर यांना घर देण्याची गरज आहे, नाहीतर अन्यथा अजून घर पडतील, अजून कोणाचे जीव जातील. आणि आज खरोखर परिस्थिती या ठिकाणी आम्ही बघितलेलं आहे. त्यांनी आता सांगितलेलं आहे आतापर्यंत मीडिया कधी आलेलं नाही त्यांचं असं म्हणणं होतं. आज आम्हीच आलो, ठीक आहे घर पडलं म्हणून आम्ही आलो, कुठे ना कुठे जीव वाचलेला आहे. आरोग्य दूतच्या माध्यमातून आम्ही सर्व नेते असतील, आमदार असेल किंवा नगरसेवक असतील, खरोखर यांना गरज आहे. यांचं म्हणणं आहे आम्हाला इथंच असं काही नाहीये, आम्हाला बाहेर सुद्धा राहायला जर जागा कुठे दिलात आम्ही तिथे चालले जाऊ, पण आम्हाला पक्क घर द्या असं यांचं म्हणणं आहे. आणि सरकार एकही घर वंचित ठेवत नाहीये, प्रत्येकांना घर भेटतं असं म्हणतं. पण आज जर आपण बघितलं पाचोरा शहर आहे, तालुका आहे, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आज एकालाही घर आलेलं नाहीये. माझ्या आरोग्य दूतच्या माध्यमातून सांगतो खरोखर परिस्थिती नाजूक आहे, त्यांना इथं घर भेटलं पाहिजे आणि परत आम्ही या ठिकाणी येऊन त्यांना विचारपूस करू. धन्यवाद.